हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? आज आपण नागपंचमी विशेष हळदीच्या पानातल्या पातोळ्या करणार आहोत. त्यासाठी मी ओलं खोबरं खवून घेतलं आहे, गूळ घेतला आहे. कढईत आपण तूप घालूया, म्हणजे गूळ खाली लागायला नको. 1/2 टीस्पून तूप लावलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत आणि पहिले गूळ शिजवून घेते मी. थोडासा पातळ झाल्यावर त्याच्यामध्ये आपण खोवलेला खोबरं घालायचं ओलं आणि चांगलं एक 7 मिनटं मिक्स करायचं, शिजवायचं. गूळ आणि खोबरं शिजवायचं. एक 7-8 मिनिटांनी आपलं सारण तयार झालेलं आहे. आता मी एका टोपामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घालते आणि 3/4 एवढं पाणी घालायचं. जास्त पाणी नाही घालायचं. आता हे मिक्स करायचं, चांगलं फेटायचं. आता ह्याचं एवढं थिक आपण पेस्ट करणार आहोत. याची थिक अशी पेस्ट झाली आहे. हळदीची पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता ती पुसून घेते आणि शेपनुसार कट करते. हळदीच्या पानावर आपण तूप लावलेलं आहे आणि तुपावर मी ती तांदळाच्या पिठाची पेस्ट लावून घेणार आहे. तुम्ही हाताने लावली तरी सुद्धा चालेल. किती छान दिसतो ना, व्हाईट आणि ग्रीन कलर. आता यावर मी मध्ये सारण घालणार आहे. गूळ खोबऱ्याचं सारण आपण मध्ये सेट करायचं. अगदी त्याच्या मधोमध असं सेट करून घ्यायचं. आता याचं फोल्ड करायचं. करंजीसारखं मी फोल्ड केलेलं आहे. त्याचे काठ चांगले बंद करायचे. काठ ओपन नाही राहिलं पाहिजे आतमध्ये. सो तसं आपण तांदूळ लावायचं. आता मी हे सर्व पातोळ्या बनवून घेतल्यात आणि आपण आता याला स्टीम द्यायची. स्टीमरमध्ये ठेवून दिलेत मी. एक 20 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर आपण त्याला स्टीम दिली आहे. स्टीममधून मी बाहेर काढले. पहा किती सुंदर आपल्या पातळ अशा पातोळ्या तयार झालेल्या आहेत. बघा, अशा पातळ अशा पातोळ्या तयार झाल्या पाहिजेत. आणखीन एक ओपन करूया आपण. बघा, त्याला पानाचा शेप आलेला आहे. पहा किती छान दिसतात. आता आपण ह्याचा आस्वाद घेऊया. मधोमध त्याला कट करते. वाव, किती टेम्पटिंग दिसतंय ना. आणि टेस्ट देखील अतिशय अप्रतिम झाली होती. आता यावर आपण गरम गरम तूप घालायचं, साजूक तूप, आणि याचा आस्वाद घ्यायचा. तुम्ही देखील या नागपंचमीला नक्की ही रेसिपी करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा.